रामचंद्र प्रभूच्या चरणावर नमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नमस्तक होऊन या ठिकाणच्या अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सर्व साधुसंत मंडळी सर्वांच्या चरणावर नमस्तक होऊन रामविजय ग्रंथातील हा 4था अध्याय आणि 4थ्या अध्यायातील उर्वरित सेवा कथेचा अनुसंधान इथपर्यंत झालेला आहे। वशिष्ठ मुनीनं राजा दशरथाला सांगितलं, राजा दशरथा ऐक नव्हे, कारण पतिदेवाचं काम आहे डोहाळे विचारणं आपल्या पत्नीला, गर्भवती मातांना त्यांच्या पतिदेवाचं कर्तव्य आहे आणि म्हणून तू काय कर तर तुझ्या पत्नीकडे जा आणि डोहाळे असणारे विचार। अशा प्रकारचं बोलल्यावर गुरुमाऊली बोलली आणि गुरुमाऊली बोलल्यावर त्या राजा दशरथाला अतिशय आनंद झाला। बरं काय, कारण सद्गुरु माऊली जर आपल्या जीवाच्या किंवा आपल्या संसारातून त्या ठिकाणी हिताचा विचार जर करू लागले तर त्या शिष्याला अतिशय आनंद होते आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी राजा दशरथाला अतिशय आनंद झाला आणि आनंदाच्या भारात काय करतात बोला जय सासचित्रा मंदिराते वंदाये सुत चक्र प्रवेशता कैसाच्या इंद्रदेव आहे आणि ज्यावेळेस इंद्रदेव त्या सचीच्या दारामध्ये गेले त्या प्रकारचं आता दशरथ असणार त्या कैकेयी मातेच्या दारात जाऊ लागले। बरं काय, कारण कैकेयी माता ही असणारी आवडती बायको होती राजा दशरथाची। बरं काय, आणि म्हणून राजा दशरथ असणाऱ्या कैकेयीच्या महालाकडे जाऊ लागले, प्रवेश केले आणि प्रवेश केल्यावर काय होते ऐका कैकेयी हे राजा दशरथाची आवडती पत्नी होती आणि म्हणून कैकेयी नाराज असल्यामुळं राजा दशरथ डोहाळे विचारण्यासाठी पहिलं प्रथम कैकेयीच्या मागात गेले। बरं आहे, अपार प्रेम असणाऱ्या कैकेयी मातेवर राजा दशरथ करत होते आणि राजा दशरथांची स्वारी कैकेयी मातेच्या मागात गेली। बरं काय मातोश्री राजा दशरथ असणारे डोहाळे पुसण्यासाठी सुमुहूर्त पाहुणी चांगला मुहूर्त बघितला आणि चांगल्या मुहूर्तावर तुमच्याकडे येत आहे का? बरं काय, मध्ये दासी सेवक आहेत महाराज। बरं काय, आणि ते दासी असणारे जाऊन कैकेयी मातेला सांगू लागली आणि सांगल्यावर काय होते सुंदर पानाचा राजा दशरथ डोहाळे विचारण्यासाठी येत आहे। बरं काय, पण भानगडाशी आहे महाराज, कैकेयी माता अगोदर सुंदरपणाचा अभिमान आहे, सौंदर्याची खाण आहे। बरं काय, प्रत्येकाकडे काही ना काही अभिमान असतो महाराज, कोणाला ज्ञानाचा अभिमान असते, कोणाला सौंदर्याचा अभिमान असते, कोणाला ताकदीचा अभिमान असते
आणि तशाच प्रकारचा या कैकेयी मातेला सुंदरपणाचा अभिमान आणि त्यातल्या त्यात ती गर्भवती. बरं काय, गर्भवती असल्यामुळे तिच्या अंगावर तेज असणारं दुपटीनं वाढलेलं होतं महाराज. गर्भाचं तेज आणि मातेचं तेज बरं काय. आणि म्हणून अतिशय अभिमानानं ती माता डुलू लागली. आणि त्यातल्या त्या सर्वांच्या अगोदर डोहाळे विचारण्यासाठी राजा दशरथ कैकेयीच्या महालात आलेले आहे. म्हणून पुन्हा असणारा त्या ठिकाणी अभिमान आलेला आहे. गारुड्याच्या असणारा त्या ठिकाणी किंचित ज्ञान असतं मात्र ते लई दाखवते लोकांना, आहे की नाही. काही काही नकटे माणसं असतात पण त्यांना त्यांचा कलर जर भक्क राहिला तर ते रूपानं अभिमानानं नटून राहतात. मला ती तो वही म्हणाली काय गेले नकट्या माणसाला लय अभिमान राहते मला. तशा प्रकारची अवस्था म्हणाले महाराज. बरं काय, कोणाला या कैकेयी मातेचा अल्प ज्ञान असल्यामुळं असा प्रकार असणारा घडते. कमी ज्ञानाच्या माणसाला अभिमान येते, जास्त ज्ञान राहिल्यावर अभिमान येत नाहीत महाराज. आणि म्हणून असणारा त्या कैकेयी मातेची अवस्था आहे. इंचूकडे काही जास्त असणारा त्या ठिकाणी विष नसते पण लागी सदा सर्व दावरच असते, आहे की नाही. त्याची लागी खाली असते का माऊली? अजिबात नाही. बरं काय, त्याला नक्कर जरी कयाचा वारा लागला तर ते लागी हाणायचा प्रयत्न करते. किंचित जरी ज्ञान झालं एखाद्याला मूर्खाला तर ते असणाऱ्या त्या ठिकाणी अख्ख्या गावानं ज्ञान वाटत बसते. बरं काय, मी म्हणा मी शाना म्हणते, अहंकार आहे महाराज. अभिमानानं कोणाचं बरं झालं नाही, चिंतन करा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. आणि म्हणून अहंकाराचा वारा काही कामाचं नाही महाराज. अभिमानामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी अभिमानाचं गर्वाचं घर खाली होते. आणि तीच अवस्था कोणाची आहे तर या कैकेयी मातेची आहे. कैकेयी मातेच्या महालात मालक येत आहेत, पतिदेव येत आहेत आणि बाईला अभिमान आला. पती हा परमेश्वर आहे महाराज. पतिव्रता मातेला तिचा नवरा देव आहे. तिला देवाचं नाव घेणं गेलं तरी जमते. बरं काय, तिनं कोणी गुरुला शरण जायला गेलं तरी जमते. तिचा देव, तिचा मालक, तिचा गुरु म्हणजे तिचे पतिदेव आहेत महाराज. आणि कैकेयी माता अभिमानानं डोलू लागली. बोला दुसऱ्याचं अन्न खाऊ नये. त्याचा विचार करावा लागेल ते अन्न कशा प्रकारचं आहे. हे काही गोष्टी रामायणामध्ये सांगवतात. बरं काय, आणि त्याचं थोडंसं चिंतन करायचं आहे आणि चिंतन करून आचरणात आणायचं आहे महाराज. आणि अशा प्रकारचं असणार सांगू लागले. अभिमान आल्यामुळं त्या कैकेयी मातेला नवऱ्यातला देव कळाला नाही. राजा दशरथ असणारे दारात आले, जवळ आले, प्रीतीने प्रेमाने. कारण प्रेम हे फार महत्वाचा मुद्दा आहे महाराज. तुम्ही ते जगावर सुद्धा विजय मिळवता येते पण कयानं प्रेमानं. म्हणूनच म्हणलेले आहे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. राजा दशरथानं प्रेमानं कैकेयीच्या जवळ गेले पण कैकेयी माता असणारी त्या गादीवर झोपलेली होती. मालक आलेले आहेत म्हणून उठली का, समोर गेली का, मालकाचं दर्शन घ्यायला सुद्धा तयार नाही महाराज. बरं काय, पत्नी पतिदेवाचं दर्शन घ्यावं, आल्यावर त्यांचं स्वागत करावं. बरं काय, पण त्या मातेने असा प्रकार काही केलेला नाही. केवळ हा अज्ञानाचा अभिमान आहे असा प्रकार झालेला आहे. स्त्री शरणा प्रत्येकाची शान मुकुट कृपया आज मर्यादा पुत्ताला कसं कळावे.
मरकट, पुत्र, दास, दासी यांना मर्यादा आहे. मर्यादेच्या पलीकडे जाता येते का? पुत्र आपलं वय म्हणून देवाऱ्याच्या घरामध्ये नेता येते का? नेता येणार महाराज, बरं काय? म्हणून हे मर्यादामध्ये असलं पाहिजे. मर्यादा उल्लंघन केलं, विषय संपला, बरं काय? तिथं प्रेम राहणार नाही, तिथं भक्ती राहणार नाही. म्हणून काही असणारे जे काही मर्यादा लावलेल्या आहेत त्या मर्यादाचं पालन करण्यासाठी रामायण आहे महाराज. रामायण काय ऐकावं? कारण रामायण हे भारताची संस्कृती जपायचं काम आहे महाराज. रामायणाचं रामायण तुम्हा आम्हाला काय शिकवते? तर आपली संस्कृती जी आहे ती तुम्हा आम्हाला सांगते. आणि ते रामायण ऐकून आपल्या संस्कृतीची आठवण करून आपल्याला त्या प्रकारचं आचरण करायचं आहे. आपल्या मालकाची काही मर्यादा ठेवली नाही, कैकेयीने आसनावरून उतरलं नाही. तरी पण राजा दशरथ आहे महाराज, मोठे मोठेच असतात. राजा दशरथ समोर गेले आणि कैकेयी मातेला डोहाळे विचारू लागले. कैकेयी, तुला कशा प्रकारचे डोहाळे होत नाही? बरं का? कारण पती देवाचं हे कर्तव्य आहे महाराज. ज्यावेळेस पत्नी गर्भवती असते आणि ज्यावेळेस डोहाळे विचारायचे असतात त्यावेळेस त्या पतिदेवाला जाऊन तिला विचारावं, तिची इच्छा पूर्ण करावं, हे पतिदेवाचं कर्तव्य आहे. म्हणून राजा दशरथ कैकेयी मातेला विचारू लागले, मी डोहाळे विचारण्यासाठी तुला तुझ्याकडे आलेला आहे. जे काही तुला प्रिय वस्तू आहे, जे काही आवडती वस्तू आहे, बरं काय, जे तुला आवडू लागली ते वस्तू माग, मी तुझी इच्छा पूर्ण करेल. बरं काय, मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलो. राजा दशरथ त्या कैकेयी मातेला बोलू लागले, कैकेयी मातेने आपल्या मालकाचं म्हणणं ऐकलं, राजा दशरथाचं म्हणणं ऐकलं. राजा दशरथाला कैकेयी माता बोलू लागली, म्हणजे तुम्ही काय माझे डोहाळे पुरवशाल? तुमची काय ताकद आहे? म्हणजे तुम्ही काय माझी इच्छा पूर्ण करशाल? बाईनं असं प्रकारचं बोलावं का? पण अभिमान आला मला, अहंकार आला, अभिमानामध्ये डुलू लागली माता. बरं काय, अगोदरच ती सौंदर्याची खाण होती, पुन्हा ती गर्भवती होती, ते जो वाढलेलं होतं, ज्ञान कमी होतं मला. बरं काय, आणि म्हणून असणाऱ्या अभिमानानं अशा प्रकारचे शब्द आपल्या पतिदेवाला राजा दशरथाला कैकेयी मातेनं बोललं. माझ्या बोल्या तुझं कारण तुझ्यासाठी माझा प्राण वेचील, प्राण असणारा खर्च करेल. बरं काय, जसं नामदेव माऊलींना म्हणलेले आहे, देह जाओ आत्मा राहो, तशा प्रकारचं कैकेयी माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण तुझी इच्छा मात्र पूर्ण करेल. बरं काय, तू मोकळ्या अंतकरणानं मला तुझी इच्छा सांग. अशा प्रकारचा राजा दशरथ बोलू लागले. माझे
ते म्हणजे कौशल्य आणि सुमित्राच्या मुलीला दिगंतरा. बरं काय, आपल्या राज्यातून बाहेर पाठवून द्या. लेकरू झालं का अजून माऊली? झालेलं नाही. काही काही असणारे विचार असे भ्रष्ट असतात महाराज, खाल्ल्या पातळीचे विचार असतात. लेकर जन्माला आले नाही अगोदरच विल्हेवाट लावालेत महाराज. बरं काय, असा एवढा सखोल विचार असणारा त्या कैकेयी मातेचा होता. आणि त्या कैकेयी मातेच्या मुखातून हे कठोर शब्द असणारे निघाले. राजा दशरथाने ऐकल्यावर काय झालं? आमचा समाचार त्याच्याकडे जाऊन त्याचा समाचार आमच्याकडे येऊ, कोणाचाच कोणाला पत्ता लागू नये. बरं काय, करत असाल तर एवढे माझे डोहाळे पूर्ण करा, माझी इच्छा पूर्ण करा. तुम्ही माझे पतिदेव आहात ना, माझे डोहाळे विचारण्यासाठी आला. बघा महाराज, कठोर शब्द असणारे काय कैकेयी माता आहे, काय कौशल्या माता आहे. बरं काय, कैकेयी मातेचा पिंड घालीने घेऊन गेला. त्यावेळेस कौशल्या मातेने आपल्या भागातला अर्धा भाग तोडून त्या कैकेयी मातेला दिला महाराज. आणि तीच असणारी सवत या ठिकाणी या सौतीच्या लेकराला जगात येण्याच्या अगोदर दिगंतरा पाठवण्याचा विचार आपल्या पतिदेवाला देऊ लागली. काय झालं बोला? कौशल्य आणि सौमित्रेचा लेकराला वनवासाला पाठवल्यावर माझे लेकर राहतील, माझ्या लेकराला गादी पदावर बसवा, अविद्या नगरीचा राजा बनवा. तुम्हाला असं वाटत हे पाप आहे, तर ते पाप असणारा माझ्या डोक्यावर बसू द्या. त्या पापाचा वाटेकरी तुम्ही होऊ नका, त्या पापाचा वाटेकरी मी होईल. बरं काय, काही माता बोलू लागलेली आहे. पाप कशामुळं? कारण वडील भावाला सोडून लहान्या भावाला जर कारभारी केलं तर पाप लागते म्हणाले. वडिलाची दर्जा वडिलालाच द्यायचं असते महाराज. बरं काय, एका घरी 4 भाऊ आणि माईचं लाडकं 4थ्या नंबरचं, त्यानं जर कारभारी झाला तर त्याचं पाप माईला लागल्याशिवाय आहे ना महाराज. बरं काय, शास्त्र म्हणते, तुम्ही आम्ही सुद्धा म्हणत्या वडील भाऊ वडिलासारखा, मग कारभारी कोण राहावा माऊली आहे की नाही? म्हणून असणार ती कैकेयी माता म्हणू लागली याचं पाप मला लागू द्या, अशा प्रकारचं बोलू लागली. कैकेयी माता म्हणू लागली, जग मला निंदा करेल माझी, जसं जसं जग निंदा करेल तसं तसं मला परम सुख होईल, आनंद वाटत. बरं काय, लोकांना संकटात टाकल्यावर मला आनंद वाटते म्हणाली. दुसरे लोक दुःखात पडले, संकटात पडले की त्याच्यामध्ये मला फार आनंद आहे. बरं काय, माझ्या आनंदाचे भरते त्या ठिकाणी उचंबळून येतील. तुम्ही काही त्याची चिंता करू नका. बरं काय, हे सर्व माझ्यावर दोष ठेवा, अशा प्रकारचं बोलू लागली. अंगावर वीज पडली की काय, एखादी सूर्य असणारी काजळामध्ये मारलाय की काय. कैकेयी मातेनं बोलल्या बोलल्या दुःख झालं महाराज राजा दशरथाला, अतिशय भयानक दुःख झालं. काजळ
झालं. का होणार नाही महाराज? किती एक वर्षाच्या बाद पुत्र संतान होऊन लागलेले आहे, ते अजून झाले सुद्धा नाही. काही काहीने विघ्न घातलं महाराज. विघ्न समोर आल्यामुळं राजा दशरथाला अतिशय दुःख झालेले आहे बरं काय. आणि राजा दशरथ काय करतात बोला. हृदयामध्ये असणारा त्या ठिकाणी सुरी घातली त्याच्या पल्लाळची अवस्था एवढा भयानक असणार. राजा दशरथाला दुःख झालं बरं. शब्द नाही तर ते शस्त्रानं मारले की काय अशा प्रकारचं वाटू लागलं राजा दशरथाला. राजा दशरथ अंतःकरणामध्ये दुःखावला. मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी दुःख झालं महाराज. चिंतन करायची गोष्ट आहे. कुठलंही कार्य करा माऊली, एखादा माणूस जर अंतःकरणात दुःखवला तर त्याचं दुःख त्याचा शाप लागल्याशिवाय राहत नाही बरं काय. म्हणून अंतःकरणामध्ये दुःख कोणाच्या झालं? राजा दशरथाच्या झालं. म्हणून बोलते वेळेस कठोर शब्द जर आम्ही बोलले आणि एखाद्याला जर त्या ठिकाणी लागले तर फार भयानक होते. म्हणून राजा दशरथाचं अंतःकरण पोळलं. अतिशय भयानक असणारा राजा दशरथ दुःखाच्या डोंगरात पडला बरं का. सहन झालं नाही आणि मग त्या ठिकाणी सुमित्रा मातेच्या दारात आली बरं काय. सुमित्रा मातेच्या दारात आल्यावर राजा दशरथाचा जे दुःख झालेलं होतं ते दुःख नाहीसं झालं. सुखावला, आनंद झाला महाराज बरं काय. सुमित्रा माता असणारी त्या ठिकाणी पतिव्रता होती, आपल्या मालकाची सेवा करणारी होती. राजा दशरथाची सेवक होती महाराज ती बरं काय. आणि म्हणून त्या पवित्र बाईच्या दारात आल्यामुळे राजा दशरथाचं दुःख नाहीसं झालं. चिंतन करायची गोष्ट आहे महाराज. ज्यावेळेस आई वडील दिवसभर शेतामध्ये जाऊन कष्ट करतात बरं काय, चिखलामध्ये कष्ट करावं लागते आपल्याला. आणि कष्ट करून ज्यावेळेस सायंकाळी आपण घरी येत्या आणि घरी आल्यावर लेकरं लहान लहान आपल्या पुढे आल्यावर आपण दिवसभर केलेले कष्ट बाजूला निघून जातात महाराज. आळस बाजूला निघून जाते. त्या प्रकारचं राजा दशरथाचं दुःख या सुमित्रा मातेच्या दारात आल्यानं दूर झालं बरं काय. काय प्रेम असेल महाराज, किती प्रेम लावलं असेल त्या सुमित्रा मातेनं बरं काय. एवढी आपुलकी एवढं प्रेम त्या सुमित्रा मातेकडे होतं महाराज. बोला. तुझं नाव सुमित्रा चिंतन करायची गोष्ट आहे महाराज. सुमित्रा मातेचं नाव सुमित्रा सती बरं काय. आणि त्या नामाप्रमाणे ती आचरण करत होती. काही लोकांचं नाव कसं असते, फार श्रेष्ठ आहे, मोठं आहे, पण त्या नावासारखं आहे का महाराज? नाव गंगाधर 8 दिवस जर स्नान करायला गेला तर आहे गेले. म्हणून जसं आई वडिलांनी आमचं नाव ठेवलंय, कमीत कमी त्या नावाची शान राखलं पाहिजे, त्या नावाप्रमाणे आचरण केलं पाहिजे. नाव कर्ण ठेवलंय, खर्चच करत नाही, लोकांचं खाण्याशिवाय राहत नाही. काय करावं? नाव धर्म आहे, पण धर्माचं पालन करायला काय अजिबात नाही माऊली.
आई वडिलांना नाव शोधून ठेवलेले आहे बरं काय, म्हणून त्या नावाप्रमाणे जर आम्ही आचरण केल्या तर त्या माणसाला किंवा त्या नावाची किंमत आहे महाराज, नाहीतर वाया आहे ना. म्हणून सौमित्रासाठी या मातेचं नाव आहे आणि त्या नावाप्रमाणे आचरण आहे बरं काय. आचरण केलं तरच ते नाव शोभल्या जाते, नाहीतर वाया जाते बरं काय. समोर आले हंस गाविने दशरथाची चरणे मस्तक ठेवे सद्भावी. थोडंसं चिंतन करा महाराज. आता नावाचं काय लय मोठं सांगायची गरज नाही बरं काय, एखादं प्रमाण सांगलं तरी खूप झालं माय बापू. आणि म्हणून असणारा राजा दशरथ सौमित्रा मातेच्या दारात आले. सौमित्रा माता उठली आणि धावत गेली बरं काय. जाऊन आपल्या पतिदेवाच्या चरणावर आपलं कपाळ ठेवली. पतिव्रता मातेचा विचार आहे, माईने आपल्या पतिदेवाच्या पाया पडावं. दारात आल्या बरं काय. रामायण तुम्हाला आम्हाला शिकवते, सौमित्रा मातेला पाया पडलं बरं काय. कैकेयी मातेला पडलं का माऊली? आता काय कैकेयी नाहीत काय, आता काय सौमित्रा माता नाहीत काय, आहेत महाराज बरं काय. आणि म्हणून त्या सौमित्रा मातेनं पाया पडलं, दर्शन घेतलं, अजून काय केलं महाराज बोला. सौमित्रा मातेनं षडस उपचारे आपल्या पतिदेवाची पूजा केली, आसनावर बसवले, पूजा केली मामा बरं काय. आणि पूजा करून त्या ठिकाणी समोर उभा टाकली, दोन्ही हात जोडले कोपरापासून, किंचित हास्यवदन केले बरं काय. किंचित लय मोठा केले काय, अजिबात नाही मला. पतिव्रता माता कोणाला म्हणा, नुसतं लिहायला पतिव्रता राहिल्याला पतिव्रता म्हणणार, त्याचे नियम आहेत महाराज बरं काय. आणि किंचित हास्यवदन का केलं, कारण आपला मालक आहे, पतिदेव आहे, तो आपल्याकडे आलेले. नाराज राहिल्यानं जमल का, अजिबात नाही महाराज. आणि म्हणून दोन्ही हात जोडून आपल्या मालकाच्या पुढे उभा टाकले. उभा टाकून काय केले बोला. अवस्था झाली. कैकेयी मातेच्या महालात गेलं तेव्हा ज्यावेळेस कैकेयी मातेचा आणि राजा दशरथाचा संवाद झाला, त्यावेळेस राजा दशरथाला अतिशय दुःख झालेले होतं बरं काय. आणि ज्यावेळेस सौमित्रा मातेच्या दारात आले त्यावेळेस तिकडलं दुःख विसरले महाराज बरं काय. किती आनंद झाला, त्या आनंदाचं काय पारावार नाही बरं काय. अशा प्रकारचा आनंद राजा दशरथाला झाला. राजा दशरथ काय केले बोला. राजा सज्जनो माबापो, सौमित्रा मातेला राजा दशरथ असणारे विचारू लागलेले आहेत, सौमित्रा तुला काय डोहाळे व्हायला सांग बरं काय. कारण मी तुझे डोहाळे पुरवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे, काही विचार तरंग असणारे मनात आहेत का, ते विचार माझ्या पुढे मांड, मी तुझ्या विचाराला शिथिला नाही. राजा दशरथ बोलू लागले महाराज. सौमित्रा माता काय उत्तर देते आहे काय. तुका हास्य करून आपल्या मालकानं प्रश्न केला, उत्तर द्यायला आदो वदन मान खाली आहे.
हर्षवर्धन केलं बरं का. आणि असे शब्द बोलत बोल बोली ऐसे बरं काय असं बोल म्हणाले तर देव सुद्धा तिथं डुलत बरं. राजा दशरथाचं मन सुखावर, राजा दशरथाला आनंद होईल अशा प्रकारचे बोलाले शब्द काय बोलतात बोला. काय विचार आहे महाराज, मला एकच आवडायला एकच आवड आहे माझ्या हृदयामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये. जगत वंदे, जगाला वंदे असणारा, जगाचा मालक असणारा आणि माझी ज्येष्ठ बहीण कौसल्या माता बरं काय. त्या बाईच्या पोटी येणारं बाळ बघा, सौतीला असणारी आपली बहीण मानणारी ती सुमित्रा माता आपल्या मालकासोबत संवाद करू लागली. स्वामी माझ्या मनातली एकच इच्छा आहे, पुढची होई जगाचा मालक जन्माला येणार आहे, अवताराला येणार आहे. त्या बाळाची सेवा माझं लेकरू करावं. माझ्या या पोटातलं लेकरू माझ्या वडील सोबतीच्या मुलाची सेवा करावं. काय चिंतन आहे मला. वडील भावाची सेवा करावं आणि भावाला भाऊ म्हणायला तयार नाही. सख्या भावाला आपण म्हणाल्या सख्खा भाऊ पक्का वैरी म्हणाल्या मला बरं काय. किंचित सुद्धा आम्ही भावाला सोडणं आल्या आणि चोरीला दिल्याशिवाय आहे की नाही. चिंतन करायची गोष्ट आहे मला. भक्ती सोपी नाही. भक्ती हे सुरावरली धार आहे बरं काय. भक्तीमध्ये उतरणं कठीण आहे मला. देवाला आपल्यासारखं करण्यासाठी प्रपंच कळायला पाहिजे बरं काय. प्रपंच ज्याला कळाला त्याला परमार्थ कळते मला. ज्याला भाऊ कळाला त्याला रामायण कळालं आहे की नाही. म्हणून सुमित्रा मातेच्या मुखातून निघालेले अमृतवाणी आहे. काय राजा दशरथाला आनंद झाला असेल, किती आनंद झाला असेल मला. त्या आनंदाचा काही पारावार आहे का. चिंतन करा माझा बोला माऊली. सेवा केल्यावर मेवा मिळते. सेवा केल्यावर भगवंताची ओळख होते. देवा माझ्या मुलाचा अंतःकरण पोटातला लेकरू बाहेर नाही, त्या उदरातलं लेकरू माझ्या लेकराच्या मनाच्या ठिकाणी कौसल्या मातेच्या पोटी जन्माला येणाऱ्या लेकराची सेवा करावं. सेवेचा विचार रुजावा. काय विचार आहे महाराज. लेकर जन्माला आले नाही, लेकराला पोटात शिक्षण द्यायला माऊली. जिजाबाईनं छत्रपती शिवाजी महाराजांना घोडदौड कुठं शिकवले, पोटामध्ये असताना शिकवले बरं काय. अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरायचं कुठं शिकलं महाराज. अभिमन्यू पोटामध्ये शिकलेला आहे बरं काय. चिंतन करा महाराज. सुमित्रा मातेचा काय विचार आहे. वडील बहिणीचा सौतीचा मुलगा त्याची सेवा माझं लेकरू करावं माझी हीच इच्छा आहे देवा. बघा पतिदेवाला मागणी मागायला लागलेली आहे. तिच्या मनात आलं असलं तर देवा मी माझ्या लेकराला अशा प्रकारचं ज्ञान शिकवतो म्हणत होती. पण नाही माऊली, आम्ही थोड्याशा पुस्तक्या शिकल्या, आमच्या काही काय ते येईना हो. मीच लेकराला दररोज शिकवतो
की नाही? अभिमान आहे मला. चिंतन करा, बोला. त्रिभुवन राजत्रा समाता होना तिकडे तो भजनाचा मुक्ती वाटते गवळा जंत शेवे पुढे पै ज्याने मुक्ती असणारे कोण आहेत? कोण? बरं का? त्रिभुवनाचं राज्य माझ्या लेकराला गवतासारखं वाटतंय. बरं काय? नको देवा. स्वर्ग मृत्यू पाताळाचं जरी राज्य आलं तर माझ्या लेकराला देण्या का? माझ्या वडील बहिणीच्या कौशल्या मातेच्या लेकराला द्या आणि माझं लेकरू कौशल्या मातेच्या लेकराची सेवा करावं. बघा, एवढा मोठा विचार आहे मला. म्हणून रामायण ऐकायचं असते. बरं काय? सौतीच्या लेकराचा मोठेपणा करायला तुम्ही आणि आमच्या लेकरामध्ये चिंतन करा. आई वडिलाला कमीत कमी उगा आई वडिलाला तरी आपले लेकर समान असले पाहिजे, आहे की नाही? जर समान दिसला गेले तर त्याला आई वडील म्हणता येईल का? म्हणता येणार नाही महाराज. म्हणून ती सौमित्रा माता अतिशय ज्ञानाच्या गोष्टी राजा दशरथा पुढे मांडू लागलेले आहे. सुदार सत्यजुल निर्मळपणाचा वडील हा उत्तम साबणीचा मुळा शिकावो शिकावो. उत्तम कामाला सोडून देऊन शिकिता कोणाला जवळ घ्यावं वाटते का? सुदारस आहे महाराज. 20 पिवावं वाटते का? चिंतन करायची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे, लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसची आहे की मृतही जीवित लाये अमृत सिद्धी. अमृत जवळ आहे आणि अमृताला दूर करून विषाला कोणी जवळ करते का? पण सुमित्रा माता आपल्या लेकराला दुःख, आपल्या लेकराला सेवा. माझं लेकरू केवळ सेवक असलं पाहिजे, सेवा धारक असलं पाहिजे असा विचार आपल्या पतिदेवा पुढे मांडत आहे. एवढा आनंद झाला मला, त्या आनंदाचा पारावा राहिला नाही. अतिशय आनंद झाला. आनंदाने राजा दशरथानं सुमित्रा मातेला आलिंगन दिलं. असा प्रकार झालेला आहे. राजा दशरथ त्या काही सुमित्रा मातेचं वर्णन करू लागला. अतिशय प्रेमानं असणारं बोलू लागलं. राजा दशरथ म्हणू लागलेले आहे, सुमित्रा ऐक, म्हणजे तुझ्या मनाची इच्छा मी पूर्ण करीन. तुझ्या पती लेकरू जन्माला येईल ना, त्याच प्रकारचं होईल, त्याच प्रकारचं आचरण करल. काय शब्द आहेत महाराज. मालकाच्या मुखातून आशीर्वाद मिळाला, पतिदेवाच्या मुखातून आशीर्वाद मिळाला. काय म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा अशा प्रकारचं आचरण करावं. बाईनं आपल्या पतिदेवाचा आशीर्वाद द्यावा. बरं काय? कारण तिचा धर्म आहे बघा. लेकराला आई वडिलांचा आशीर्वाद द्यावा. हे रामायण तुम्हाला आम्हाला शिकवते. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा अशा प्रकारचं कार्य करावं. आपल्याला कळलं गेलंय, ऐकायला या आणि ऐकून आचरणात आणावं का?
केलं, डोहाळे पुरवलं तिची. बरं काय, किती आनंद झाला राजा दशरथाला. सर्व याचक लोक तृप्त झाले, संतुष्ट झाले. एवढा आनंद असणारा राजा दशरथाला झाला. असणारा बरं काय, भगवान देवादिदेव, त्या भगवंताची जननी. बरं काय, जननी म्हणजे जन्माला आणणारी. तिला माय म्हणतात महाराज, आहे की नाही. तिला आम्ही मम्मी म्हणाल्या, पण आम्हाला त्या मम्मी मध्ये काही प्रेम वाटणार महाराज. जननी, आई आणि माय. बरं काय, आणि ती माय त्या जगाच्या मालकाचा बाप आहे, आणि तो बाप असणारा कौशल्य मातेच्या पोटी जन्माला येणार आहे. आणि त्या मातेच्या घरी राजा दशरथ निघालेले आहेत. काय होते आहे का, जय परब्रह्मरसाची मुसे, कीर्ग प्रकाशे रत्न मानुसे, किराती नारद रविवासे, हीने अंतरे सातविना. प्रकाश माणूस रत्न. कारण या जगाला प्रकाशित करणाऱ्या आणि त्याचे असणारे ती चित्तप्राणा किंवा माता असणारी आहे. बरं काय, आणि पुढे जाऊन सांगायला का, क्षीर सागरामध्ये वास्तव्य करणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याची माता ती कौशल्य माता. आणि त्या कौशल्य मातेकडे जाऊ लागले. स्वर्ग मृत्यू पाताळाचा राजा. बरं काय, जगाची लक्ष्मी असणारी इंदिरा, तिचा मालक असणारा. बरं काय, लक्ष्मीचा पती. सज्जन हो, आणि ज्याचे आज्ञाधारक इंद्रदेव आहे, ब्रह्मदेव आहे, अखंड जे चिंतन करते ते महादेव आहे. महाराज, त्या क्षीरसागरामध्ये वास्तव्य करणारा नारायण परमात्मा किंवा महाविष्णू परमात्मा, त्या महाविष्णू परमात्म्याचं चिंतन करणारा महादेव, ज्याच्या आज्ञाचं अंकित असतात, तो भगवान परमात्मा त्या कौशल्य मातेच्या पोटी जन्माला येणार. आसो कौशल्याचे मंदिरे, प्रवेशता दाना प्राणारे, सेवक राहिले बाहेर, बारमर्यादा घडवूया. सज्जन असं म्हणले. बरं काय, श्रवणारी, श्रावण बाळाचा हत्या करणारा राजा दशरथ. बरं काय, कळत न कळत झालेली हत्या. आणि राजा दशरथ असणारे कौशल्य मातेच्या दारात गेले. दाराच्या जवळ गेल्यामुळं जे सेवक लोक होते, द्वार मर्यादा धरले. चिंतन करायची गोष्ट आहे महाराज. ज्याची मर्यादा जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच राहावं. ज्यानं मर्यादाचं उल्लंघन केला तो माणूस नाही. बरं काय, कारण मर्यादाच्या पलीकडे गेलेला माणूस त्याला माणूस म्हणता येणार महाराज. म्हणून आपण कोण आहोत, आपलं कुठपर्यंत कार्य आहे तिथंच थांबावं, आहे की नाही. सेवक लोक दाराच्या ठिकाणी थांबले. आता आम्ही कुठेही थांबायला तयार नाही महाराज. बरं काय, आणि मग राजा दशरथ आत प्रवेश केले. कौशल्य मातेच्या दारात अंगणामध्ये गेले. काय होते ऐका महाराज. कौशल्या नाम करा परमा, तिसे अंतर्भय व्यापना रामा, चराचरादिके परब्रह्मा, तिसे विषम कला हे. कौशल्य माता
पूर्ण ब्रह्म असणार आहे. बरं काय? आणि मग त्या ठिकाणी कौसल्य मातेची वृत्ती काय झाली? हे स्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर तो झाला. हे सर्व जग राममय अवस्था झाली मला. बरं काय? तिथं सगळ्याला जिकडं बघावं तिकडं राम. बरं काय? समान दृष्टी झाली. विषय तो त्यांचा झाला नारायण. माता पिता चराचरातली वस्तू राम दिसू लागली. द्वैत नावाची अवस्था नाही, अद्वैत अवस्थेमध्ये कौसल्या माता. बरं काय? तुमची आमची सुद्धा अवस्था ती झाली पाहिजे महाराज. भक्ती काय तेवढी सोपी नाही. शांती ब्रह्मनाथ महाराजाला गाढवातला देव कळाला मावली. बरोबर आहे की नाही? नामदेव महाराजाला कुत्र्यातला देव कळाला मावली. आहे की नाही? तुम्हा आम्हाला कोणातला देव कळाला जेवायला असतो. बरं काय? म्हणून त्या कौसल्या मातेची जी वृत्ती झाली ते समान होती. बरं काय? सांगोल गाडीची सुट्टी चमना लावले चालून आनंदाला चराचरा वेरंगना रूपतिशे कौसल्या. जागृती सुसुप्ती स्वप्नी. बरं काय? नैनी ज्ञान अंजन घातलेलं होतं. चारी अवस्था बरं काय राममय झालेल्या होत्या. जागृत सुसुप्ती अवस्थेत नाही, जागृत अवस्थेत नाही, स्वप्न अवस्थेत नाही, त्याच्याही पलीकड तुरीय अवस्था आहे. बोला. दशरथ प्रभु राजा दशरथाने अंतरात बघितलं की स्थूल वसरीवर बघितलं महाराज. बरं काय? तिथं दिसला गेल्यामुळं सूक्ष्म देहामध्ये गेले. तिथं तरी कौसल्य असल. राजा दशरथाचा विचार आहे, सावध नाही महाराज. सूक्ष्म देहात सुद्धा मिळणार नाही. बोला. कारण पदविता पायाचा कवच त्यागा नारे भगवान कर्ण बरे कारण कोठडीमध्ये जाऊन बघितलं तिथं अंधकार होता. महाकारणात गेलं महाराज. स्थूल देह, लिंग देह, कारण देह, महाकारण देह. बरं काय? तिथेही अंतर्लग्न आला. तिथे कौसल्य माता दिसणं आली. बरं काय? या चारही देहाच्या पलीकडे गेलेली कौशल्या माता होती. काही काही लोक भगवंताच्या नामामध्ये मग्न असतात. बरं काय? आणि मग्न असते वेळेस आपण म्हणतो पागल आहे रे ते. पागल नाही महाराज ते. ब्रह्मानंदे लागली टाळी ब्रह्मानंद अवस्थेमध्ये गेलेले असतात महाराज. बरं काय? देहाचा काही विचार केले का माऊली? देह जागो अथवा राहू. आणि असा त्या कौसल्य मातेचा विचार झालेला होता. म्हणून असणाऱ्या राजा दशरथांना ओळख होईना आली. बोला. कौसल्या माता सापडणं आली. बरं काय? का सापडणं आली माऊली? कारण ज्या मातेच्या उदरामध्ये जगाचा पती, जगाचा मालक आहे. बरं काय? हे ईश्वर चालवणारा, ज्याला ब्रह्म विष्णू महेशाला निर्माण केला. ब्रह्म उत्पन्न करते जगाला, विष्णू पालन करते, महादेव संहार करते. यांना निर्माण करणारा पूर्ण ब्रह्म त्या कौसल्या मातेच्या उदरात असल्यामुळं राजा दशरथाला ओळख होईना आली महाराज. बरं काय? अशी अवस्था झालेली आहे. पलीकडे गेलं राजा दशरथानं. तिथं कौसल्या माता दिसली, पण बसली कशी? समाधिस्थ होती महाराज. निर्विकल्प कल्प वृक्षावर.
त्या वृक्षाला विकल्पच नाही. बरं का, असा वृक्षाखाली ती माता बसली, समाधीस्थ आहे. बहार नाही, सावध नाही, अंतःकरणामध्ये नजर असणारी, डोळे नजर मुरडलेली होती, अंतःकरणात लीन झालेली होती, अंतःकरणात रामाचं चिंतन चालू झालेलं होतं महाराज. बरं काय, अशा अवस्थेमध्ये ही कौसल्या माता आणि राजा दशरथानं बघितलं. ते नजर असणारी मुरडलेली होती, डोळे येत मारा, पण माईचे ज्ञान चक्षु अंतःकरणामध्ये लीन झालेले होते, या हृदयामधल्या देवाकडे लीन झालेले होते. कारण देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, कारण हा देह देवाचं मंदिर आहे, याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. आणि त्या भगवंताला, त्या भगवंताचं चिंतन अंतःकरणामध्ये चालू होतं. बरं काय, अशी अवस्था त्या कौसल्या मातेची झाली. जनती माझी रमण कैसे बुद्धे आणि मन सुतावरी निसले आज स्वानंद सागरात कौसल्या पुरे समाहिते जमले माता कला दशरथे वाभारत मुखाचे. आणि स्वानंद सागरामध्ये कौसल्या माता मग्न झालेली होती महाराज. स्वानंद सागरामध्ये स्वानंद, बरं काय, त्या आनंदामध्ये लीन झालेली होती कौसल्या माता. आणि त्या अवस्थेमध्ये राजा दशरथ समोर गेले. राजा दशरथानं बघितलं कौसल्या मातेला. बरं काय, आणि बघितल्यावर काय होते ऐका. स्वानंद सागरामध्ये लीन झालेली होती माता, ब्रह्मानंद अवस्थेमध्ये होती मला. बरं काय, स्वस्वरूपामध्ये लीन झालेली कौसल्या माता होती. बरं काय, पण हे कोण राजा दशरथाला कळाले नाही. राजा दशरथाच्या मनात दुसराच विचार आला. राजा दशरथ म्हणला, कौसल्या रुसली की काय, आहे की नाही. राजा दशरथाच्या मनात दुसराच विचार आला. म्हणजे कौसल्या रुसली, अगोदर कैकेयी रुसली, सुमित्राच्या दारात आल्यानं बरं वाटलंय, आता हिनं रुसली म्हणजे अवघड दिसायला प्रश्न. राजा दशरथाच्या मनातला विचार आहे. काय म्हणाले, बोला. म्हणून राजा चक्रतुला म्हणे हसले जळफळे बैसुने स्नेहे ते जळजळ भरवणे समाधान करतासे. म्हणून ही राज चुडामणी असणारा राजा दशरथ, राजा दशरथाच्या मनातला विचार आहे. बरं काय, कौसल्यानं रुसलेला आहे आणि म्हणून त्या कौसल्या मातेच्या जवळ गेलो, जवळ बसलोय. बरं काय, आणि जवळ बसून त्या कौसल्या मातेला आपल्या जवळ घेऊन आलिंगन द्याले, प्रेमानं हात फिरवाले महाराज, रुसवा काढावरून आले, असा विचार असणारा झाला. बोला. तरी ते नाव गाडी नयाना नारे शरीरात बाणा मित्री पुरुष स्मरणा गेली सोड कौसल्या. आणि मग त्यावेळेस ती कौसल्या माता डोळे उघडत नव्हती महाराज. बरं काय, ते शरीराच्या भागावर राहिलेली नव्हती, ना ती स्त्री होती ना पुरुष होता महाराज. कारण पूर्ण ब्रह्म असणारा तिच्या उदरात होता. त्याला या स्त्री पुरुष नपुसकेचे
देव पहावयासी गेलो देवाचे भवने ठेलो. हे कौशल्य मातेचा विषय झालेला होता. राजा दशरथाच्या लक्षात आलं नाही बरं काय. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला विसरून जाणारी ही कौशल्य माता असा प्रकार होता.